नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की उद्या 2 मे रोजी 12वीचा त्या ठिकाणी बोर्डचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल बघण्यासाठी आपण बरेच वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती त्या ठिकाणी सर्च करत असतो आणि तिथं आपणाला हा बऱ्याच वर्षापासूनचा एक अनुभव असा आहे की सर्व्हर डाऊन होणे म्हणा, सर्व्हर क्रॅक होणे म्हणा, हे बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतात आणि ऑलरेडी बरेच विद्यार्थी हे पॅनिक असतात आणि त्यामुळं त्यांना लगेच रिझल्ट बघण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये उत्सुकता असते आणि तो रिझल्ट बघण्यासाठी किंवा ते सर्व्हर डाऊन होणे, सर्व्हर क्रॅक होणे अशा प्रॉब्लेमला फेस जर करायचा नसेल तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझी एक त्या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की टार्गेट पब्लिकेशन जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे. म्हणजे जसं की MHT CETच्या एक्झामसाठी टार्गेट पब्लिकेशननं आपल्याला त्या ठिकाणी MCQ बेस टेस्ट दिलेली होती. तसंच आता टार्गेट पब्लिकेशन आपणाला त्या ठिकाणी रिझल्ट बघण्यासाठी एक जी वेबसाईट देत आहे, एक जी URL ID त्या ठिकाणी देत आहे, त्याचा यूज करून आपण सर्वांनी आपला रिझल्ट त्या ठिकाणी बघू शकता. आता याच्यामध्ये टार्गेट पब्लिकेशननी एक सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीची एक संधी अवेलेबल करून दिलेली आहे की ज्या संधीच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांनी तो रिझल्ट गेस केला आणि जर ते गेस केलेला जर रिझल्ट त्या ठिकाणी जर बरोबर येत असेल तर त्या विद्यार्थ्याला रक्कम 10,000 रुपये ही त्या विद्यार्थ्याला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही रिझल्टही लवकर बघू शकता आणि जर तो तुम्ही रिझल्ट गेस केला, आता ती गेस करण्यासाठीची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये तुम्हाला तुमचं नाव असेल, जेंडर असेल, त्यानंतर तुमच्या आईचं नाव असेल, त्या सीट नंबर असेल, ह्या सगळ्या ज्या काही डिटेल्स इन्फॉर्मेशन आहेत त्या जर त्यामध्ये आपण पुट केल्या तर तुम्ही तिथं तुमचं जे काही गेसिंग पर्सेंटेज आहे ते गेसिंग पर्सेंटेज त्या ठिकाणी टाका आणि तो फॉर्म सबमिट करा आणि जर तुमचं गेसिंग त्या ठिकाणी जर बरोबर आलं तर तुम्ही त्या ठिकाणी 10,000 रुपयेचे मानकरी होणार आहात. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ही जी गेसिंग लिंक आहे त्या गेसिंग लिंकवरती रजिस्टर करून घ्या. उद्या जो तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्टही तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. धन्यवाद.